इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे भारतामध्ये मोठे परिणाम, घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमतीचा भडका। सोमवारी हॉटेल चालकांची बैठक, खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाचा फटका वाहन चालकांनाही। सीएनजी तुटवडा निर्माण झाल्यामुळे जनता मेटाकुटीला, पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा, तर प्रवासी वाहतूकही महागण्याची शक्यता। आम्हाला मदत करणार नसाल तर हल्लेही करू नका, इराणचं आखाती देशांना आवाहन। अमेरिकेच्या मित्र देशातल्या फक्त हवाई तळांवर हल्ले करणार असल्याचीही स्पष्टोक्ती। डोनाल्ड ट्रम्प यांचा इराण शरण आल्याचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरूच। दिल्लीत घेतली अरविंद केजरीवालांची भेट, दादांच्या अपघाताप्रकरणी संसदेत आवाज उठवण्याची मागणी। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सोमवारी जय पवारांची पत्रकार परिषद, जय पवारांच्या भूमिकेकडे लक्ष, तर चौकशीच्या संपूर्ण अहवालाची प्रतीक्षा। अपघाताबाबत सुनेत्रा पवारांची सावध भूमिका। शरद पवारांपेक्षा पार्थ पवार जास्त श्रीमंत, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रातनं माहिती समोर। पार्थ पवारांच्या नावे 88 कोटी 33 लाखांची संपत्ती। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या स्वागताकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पाठ, पंतप्रधान मोदींचा ममतांवर प्रहार। बंगाल सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्याची टीका। T20 विश्वचषकाची उद्या अहमदाबादमध्ये मेगा फायनल। सूर्यकुमारची टीम इंडिया सेंटनरच्या किवी टीमला भिडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।